हिवाळी अधिवेशनाच्या काळातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। दोन्ही नेत्यांनी शेलक्या शब्दात एकमेकांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे अरायव्हल आणि डिपार्चर एवढ्यापुरतेच मर्यादित असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी या आरोपांमध्ये गुलाम, गांडूळ आणि फणा सुद्धा आणलेला आहे। बघूया त्याबद्दल एक सविस्तर रिपोर्ट। काही लोक अरायव्हल आणि डिपार्चरसाठीच असतात। गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो हे त्यांना कोणतरी सांगा। आणि गुलामाने उठाव केल्यानंतर काय होतं याचं चित्र 2022ला उद्धव ठाकरेंनी पाहिलेलं आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विस्तवही जात नाही हे सर्वश्रुत आहे। आता हिवाळी अधिवेशनाच्या काळातही दोन्ही नेत्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। हिवाळी अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट चौथ्या दिवशी उपस्थित राहिले आणि त्यानंतर तासाभरातच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारचा समाचार घेतला। नागपुरात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांचा रोख होता तो एकनाथ शिंदे यांच्यावर। एकनाथ शिंदेंवर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली। शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंच्या टीकेला जशास तसं उत्तर दिलं। आता या आरोप प्रत्यारोपांमध्ये उद्धव ठाकरेंनी थेट गुलाम, गांडूळ आणि फणाचा उल्लेख करत शिंदेंवर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे यांनी काही नेते अरायव्हल आणि डिपार्चरसाठीच असतात असं म्हणत निशाणा साधला होता। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटलं की हिंदुत्व मला पूर्ण शिकू नये, हिंदुत्व मला कोणाकडे शिकण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। अमित शहा तसंच RSSचं देखील त्यांनी या संदर्भात नाव घेतलेलं आहे। अरायव्हल झालं का? आजचा पहिला दिवस नाही, अरायव्हल काही लोक अरायव्हल आणि डिपार्चरसाठीच असतात। त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांनी हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी, खुर्चीसाठी हिंदुत्व कुंटीला टांगलं म्हणायचं का, पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला। त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही। बघा, गुलामानी प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगायला पाहिजे आणि गांडूळ आणि फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो हे त्यांना कोणतरी सांगा। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय। गुलामांनी उठाव केल्यानंतर काय होतं हे दाखवून दिलंय असं शिरसाट म्हणाले। तुम्हाला गुलाम कार्यकर्त्याला गुलाम म्हणून वागवणं जमत होतं। कार्यकर्ता तुमचा कार्यकर्ता नव्हता तर तो गुलाम होता। आणि गुलामाने उठाव केल्यानंतर काय होतं याचं चित्र 2022ला उद्धव ठाकरेंनी पाहिलेलं आहे। गुलाम जेव्हा उठाव करतो तो तुमची असलेली खुर्ची सुद्धा बदलून म्हणजे काढून घेतो। ही ताकद त्या गुलामामध्ये असते, याचं आम्ही दिलेलं आहे, तुम्हाला दाखले दिलेत। म्हणून आम्हाला गुलाम समजू नका। आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत आणि तुम्ही फक्त टोमणे मारणारे आहात। आता अधिवेशनाच्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका उडाला। तो काल उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर। उद्धव ठाकरे दुपारी नागपुरात दाखल झाल्यानंतर थेट विधिमंडळ सभागृहात गेले। तिथून तासाभरातच त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला। यावेळी त्यांनी शिंदेंना डिवचलं। नंबर 2ला काही अर्थ नसतो, नंबर 1च महत्वाचा असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला। तर याच 2 नंबरने तुम्हाला विधानसभेत नंबर 4ला नेल्याचा प्रतिहल्ला एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केला। जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत। ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत। कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1लाच महत्व असतं, 2 आणि 3ला काही महत्व नसतं। त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचं काय महत्व नाही, महाराष्ट्र उपयोग नाही। 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य
पद आहे हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. आता अधिवेशनाच्या काळात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात सामना पाहायला मिळतोय. यावेळी एकमेकांवर टीका करताना दोन्ही नेत्यांनी शेलक्या शब्दांचा वापर करत सडकून टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.